हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, आपण वृंदावनमध्ये आल्या सगळ्यात आधी श्री बाके बिहारी मंदिरामध्ये दर्शन केलेलं आहे। दर्शन आपलं 10च्या आधीच झालं आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर अगदी इमोशनल व्हायला होतं। आपल्यासोबत देव बोलतोय असं फील होतं आणि कितीही कठोर मनाचा व्यक्ती असेल ना तरी तिथे इमोशनल होतो आणि त्या मंदिरात गेल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी फील होते आणि मन भरल्यासारखं बिलकुल वाटत नाही। पुन्हा त्या मंदिरामध्ये जावंसं वाटत होतं आणि नंतर गेलेली आहे मी, तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसेलच। तर आता आपण चाललेलो आहोत, त्या मंदिराचं नाव आहे श्री राधा वल्लभ लालजी मंदिर। मंदिरं जरी वेगवेगळी असली तरी प्रत्येक मंदिरामध्ये आपले श्रीकृष्ण आणि राधाच आहेत, पण प्रत्येक मंदिराचं एक वेगळं आणि विशेष महत्त्व आहे। प्रत्येक मंदिरामागे एक वेगळा इतिहास आहे आणि आता आपण ज्या मंदिरात जाणार आहोत ते मंदिर सगळ्यात प्राचीन मंदिर आहे आणि खूप महत्त्व आहे मंदिराचं। तर ह्याचा इतिहास मी तुम्हाला नाही सांगत बसणार, खूप मोठा इतिहास आहे या मंदिराबद्दल आणि इथे श्रीकृष्ण आणि राधा ह्यांच्यासाठीच हे समर्पित आहे। आणि तुम्ही जेव्हा बाके बिहारी मंदिरामध्ये दर्शन घेता आणि ह्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शन न घेता जाता तेव्हा तुमचं दर्शन अपूर्ण राहतं असं म्हटलं जातं। त्यामुळे तुम्ही कधीही वृंदावनमध्ये जेव्हा याल ना तेव्हा बाके बिहारी लालजी मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर श्री राधा वल्लभ लालजी मंदिरामध्ये दर्शन करायला बिलकुल विसरू नका। आणि हे सगळ्यात जुनं आणि प्राचीन मंदिर आहे वृंदावनमधलं, म्हणजे जेव्हा कोणतेच मंदिरं नव्हते तेव्हा हे मंदिर वृंदावनमध्ये होतं आणि हे मंदिर जवळजवळ 1585 साली कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। म्हणजे विचार करा किती जुनं मंदिर आहे हे आणि ह्याच्या मागे खूप एक वेगळा इतिहास आहे, खूप छान हिस्ट्री आहे या मंदिराची। पण आपला ब्लॉग आजचा छोटासाच असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते नाही सांगत बसले। आणि इथे आलात ना की तुम्ही प्रेम मंदिर वगैरे बाकीच्या सगळ्या मंदिरामध्ये जा, पण ह्या मंदिरामध्ये बिलकुल न विसरता दर्शन करा तुम्ही। मी तुम्हाला सांगेन, कारण एक वेगळी पॉझिटिव्हिटी फील होते जेव्हा आपल्याला लो फील होत असतं किंवा भीती वाटत असते किंवा टेन्शन असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात। तर अशा वेळी बाकी इकडे तिकडे न जाता मी तर तुम्हाला सांगेन की आपले प्राचीन जे मंदिर आहेत, म्हणजे जी कोणती असतील, मी असं नाही म्हणत की श्रीकृष्णाचंच मंदिर, कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही जा, तुम्हाला खरंच एक वेगळी पॉझिटिव्हिटी फील होईल, एक एनर्जी येईल। प्रत्येकाच्या लाईफमध्ये अप अँड डाऊन्स असतात, प्रत्येकाच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात, पण आपले परंपरागत आणि प्राचीन काळातली ही जी मंदिरं आहेत या मंदिरामध्ये जाऊन खरंच आपल्याला एनर्जी मिळते। आणि मी तर म्हणेन प्रत्येकाच्या आयुष्यात हा योग यावा की प्रत्येकाचं दर्शन व्हावं श्रीकृष्णाचं वृंदावनमध्ये जाऊन। तर मी खरंच मी खूप अशी स्वतःला भाग्यवान समजते की आज माझं दर्शन झालेलं आहे। माझं एक स्वप्न म्हणा किंवा एक इच्छा होती ती आज माझी फायनली पूर्ण झालेली आहे। श्री राधा वल्लभ लालजी मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा गेलो श्री बाके बिहारी मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी, कारण मन भरल्यासारखं वाटत नव्हतं आणि असं वाटत होतं इतक्या लांब आलो आहे तर मन भरून पुन्हा दर्शन घ्यावं। तर तिथे दर्शन झालं आणि छान आमचं दर्शन सकाळी लवकर झालं आणि आमचं दर्शन हे काही न खाताच झालं लकीली, कारण खूप लवकर दर्शन झाल्यामुळे आम्ही असं काय खाणं प्रेफर नाही केलं। विचार केला दर्शन करूया आणि त्यानंतर काहीतरी खाऊया। तिथली फेमस लस्सी आम्ही प्यायलो आणि तिथे खूप सारे हॉटेल्स आहेत, तुम्ही तिथलं जेवण नक्की ट्राय करा, ब्रेकफास्ट लंच डिनर काहीही। आणि तिथले रेटसुद्धा परवडणारे आहेत, असे खूप जास्त रेट नाही आहेत, त्याच्यामुळे तिथलं जे काय फेमस असेल ना ते तुम्ही नक्की ट्राय करा। आम्हीसुद्धा तिथे हॉटेलमध्ये खाल्लं, पण ते मी काही शूट केलं नाही। आणि त्यानंतर थोडीफार शॉपिंग केली, म्हणजे फोटो वगैरे घेतला आणि पुन्हा आता आम्ही चाललो आहे नवीन मंदिरामध्ये। आणि तिकडे जाता जाता आम्हाला हे एक जुनं कन्स्ट्रक्शन दिसलं, मला वाटते खूप जुन्या काळातलं हे असेल, पण ते पडीक होतं। पण विचार केला की तुम्हाला दाखवावं आणि कसं होतं ना, म्हणजे जुनं जे घर किंवा
जे काय मंदिरं वगैरे होती त्याच्यासमोर किती जागा असायची, आजकाल ते नाही पॉसिबल होत. तर तिथले दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी तिथल्या रिक्षाने निघालो. तिथे ई-रिक्षा आहेत आणि त्या रिक्षांमध्ये हार्डली 10 to 20 रुपीज वगैरे घेतात, कारण वृंदावनमध्ये खूप सारे मंदिरं आहेत. म्हणजे तुम्हाला एक पूर्ण दिवस वृंदावनमध्ये लागू शकतो आणि एक पूर्ण दिवस मथुरेमध्ये लागू शकतो. इतके मंदिरं आहेत तिथे दर्शन करण्यासाठी. पण आमच्याकडे टाईम लिमिट होता आणि आम्ही म्हणजे एका दिवसात सगळं करणार होतो, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही म्हणजे जास्त मंदिरामध्ये नाही जाता आलं. तर आता आपण चाललेलो आहोत निधीवनमध्ये आणि तिथेसुद्धा खूप जास्त गर्दी असते आणि तिथलंसुद्धा एक रहस्य आहे, एक इतिहास आहे आणि आजही तो फॉलो केला जातो. म्हणजे तिथला जो काही रूल आहे तो आणि तो काय आहे आणि निधीवन वगैरे सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि मथुरासुद्धा आपल्याला अजून फिरायचे, पण विचार केला आधी निधीवनमध्ये जाऊया, कारण ते वृंदावनमधून जवळ आहे. म्हणजे रिक्षाने तिथे तुम्ही जाऊ शकता. मथुरेला जाण्यासाठी प्रॉपर तुम्हाला बसने जावं लागतं किंवा तुम्ही प्रायव्हेट रिक्षा करून वगैरे जाऊ शकता, पण त्याला टाईम लागतो, म्हणजे 15-20 मिनटं लागतात. पण निधीवनमध्ये वृंदावनमधून जाण्यासाठी थोडासाच टाईम लागतो. तर फायनली आम्ही पोचलो होतो निधीवनमध्ये आणि इथलंसुद्धा एक वेगळं रहस्य आहे. तर ते काय रहस्य आहे आणि ते कोणकोणती अशी मंदिरे जिथे तुम्ही दर्शन करू शकता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण मथुरेलासुद्धा जाणार आहोत. सो पुढचा ब्लॉग बिलकुल मिस करू नका आणि आधीचा ब्लॉगसुद्धा बघा, ज्याच्यामध्ये आपण कसं आलो, आपली जर्नी कुठून स्टार्ट झाली, आपल्याला किती खर्च आलेला आहे, या सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला किती खर्च येऊ शकतो आणि तिथे जे हॉटेल्स आहेत तिथल्या हॉटेलमधले रेट तुम्हाला परवडणारे आहेत. म्हणजे हार्डली 80-100 रुपीज वगैरे अशा आहेत, म्हणजे तेवढ्यात तुम्ही जेवण वगैरे करू शकता. सो नक्की आधीचा ब्लॉगसुद्धा बघा आणि पुढचा ब्लॉगसुद्धा बघायला बिलकुल विसरू नका. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्यासोबत कनेक्टेड राहा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत